सकाळचे 8 वाजले होते. घरातले बाकीचे लोक आपापल्या कामाला लागले होते. आरती किचनमध्ये एकसोबत अनेक कामे आवरत होती. एका गॅसवर भाजी घातली होती, एका बाजूला चपाती बनवत होती आणि अधूनमधून किचन पण आवरत होती. किचनमधले आवरून झाल्यावर ती खोलीत गेली आणि नवऱ्याच्या बॅगेमध्ये त्याचे महत्त्वाचे सामान ठेवले. आरती स्वतः पण नोकरी करत होती. ती रोज सकाळी 9:30 वाजता घरातून निघत असायची. तिने तिच्या नवऱ्याचा रोहनचा टिफिन पॅक केला आणि नंतर स्वतःचा टिफिन भरता भरता घड्याळ बघितले आणि मनात म्हणाली, अरे देवा, आज मला निघायला उशीर होणार वाटतं. असं म्हणत ती पटापट तिचा टिफिन पॅक करत होती. तेवढ्यात मागून तिची थोरली जाऊ मेघा आवाज देत म्हणाली, अगं आरती, जरा माझा आणि मनोजचा पण टिफिन पॅक कर ना. आरतीने मागे वळून बघितले तर तिची जाऊ आवरून तयार होऊन आरामात उभी होती. आरती म्हणाली, ताई, आज तुम्ही तुमचा आणि भाऊजींचा टिफिन स्वतः भरा. मला अगोदरच ऑफिसला निघायला खूप उशीर झाला आहे. हे ऐकून तिची जाऊ मेघा हैराण होऊन म्हणाली, आरती, काय म्हणालीस तू? आरती म्हणाली, आज माझ्याकडे वेळ नाही. तुमचा टिफिन तुमचा तुम्ही भरून घ्या. हे ऐकून मेघाचा चेहरा बदलला. ती म्हणाली, अगं, रोज तर तूच भरून देत असतेस ना, मग आज अचानक काय झालं? आरती म्हणाली, ताई, आज माझ्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे आणि मला ऑफिसला लवकर पोहोचायचं आहे. मेघा टोमणा मारत म्हणाली, मीटिंग तर रोज कुणाची ना कुणाची तरी असते. घरात 2 माणसांची टिफिन पॅक केल्यामुळे तुझी नोकरी थोडी सुटणार आहे. आरती स्वतःला शांत करत म्हणाली, ताई, गोष्ट 2 टिफिनची नाही, तर गोष्ट ही आहे की मला रोज माझ्या रोहनच्या टिफिनसोबत तुमचा आणि भाऊजींचा टिफिन पण बनवायला लागतो. कधी कधी मदत करायला मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण रोज रोजची तुमच्या टिफिनची जबाबदारी मी स्वतःच्या अंगावर नाही घेऊ शकत. मेघा लगेच म्हणाली, मी तुझी थोरली जाऊ आहे. तू माझ्यासाठी एवढं पण करू शकत नाहीस का? आरती उत्तर देत म्हणाली, ताई, तुम्ही माझ्या थोरल्या जाऊ आहात म्हणून तर तुम्हाला मान देते, पण याचा अर्थ हा नाही की मी तुमच्या टिफिनची जबाबदारी पण उचलून घेईन. हे ऐकून मेघा भडकली आणि म्हणाली, अरे वा, लग्नाला अजून वर्ष पण झालं नाही आणि माझी जाऊ मला माझ्या जबाबदाऱ्या समजायला लागली आहे. आरती म्हणाली, ताई, मी तुम्हाला समजावून सांगत नाही, तर फक्त माझा प्रॉब्लेम सांगत आहे. मेघा म्हणाली, तुला या घरात राहायचं आहे का नाही? आली मोठी प्रॉब्लेम सांगणारी. आरती काही बोलणार तोपर्यंत रोहन किचनमध्ये आला आणि म्हणाला, काय झालं? तशी त्याची वहिनी म्हणाली, भाऊजी, तुमच्या बायकोला विचारा. आता तिला तिच्या दिरासाठी आणि जावेसाठी टिफिन बनवणे पण जड वाटायला लागले आहे. रोहनने आरतीकडे बघितले तशी आरती म्हणाली, रोहन, मला उशीर होत आहे. मी तुमच्याशी नंतर बोलते. रोहन म्हणाला, वहिनी, आज तू तुझा टिफिन भरून घे ना. आरतीला खरंच खूप उशीर होत आहे. मेघा लगेच म्हणाली, तुम्ही दोघं आता भाऊ भाऊ राहिला नाहीत. लग्न झाल्यानंतर तुम्ही बायकोचे गुलाम बनला आहात. तेवढ्यात मनोज पण खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, अगं मेघा, सकाळी सकाळी का वाद घालत आहेस? मेघा म्हणाली, मी वाद घालत नाही, तर तुमच्या भावाच्या बायकोने आपले टिफिन बनवायला नकार दिला आहे. मनोजने आरतीकडे बघितले आणि म्हणाला, आरती, आज तुझ्याकडे वेळ नसेल तर राहू दे. तशी मेघा लगेच म्हणाली, तुम्ही पण तिचीच बाजू घ्या. मनोज म्हणाला, मेघा, कारण नसताना गोष्टी वाढवू नकोस. पण मेघाचा राग शांत झाला नाही. ती आरतीला म्हणाली, ठीक आहे, आजपासून मी पण बघते की तू या घरातल्या किती जबाबदाऱ्या सांभाळून घेतेस ते. आरती पहिल्यांदा मेघाच्या डोळ्यात बघून म्हणाली, ताई, मी घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून घेईन, पण कुणाची नोकर बनवून नाही. हे ऐकून मेघा शांत बसली आणि आरती तिची पर्स घेऊन ऑफिसला निघून गेली. पण ऑफिसमध्ये गेल्यानंतर पण तिच्या डोक्यात तेच विचार घुमत होते, कारण हे आज पहिल्यांदा झाले नव्हते. मागच्या काही महिन्यांपासून मेघा एक एक करून तिची कामं आरतीच्या अंगावर टाकायला लागली होती. कधी म्हणायची, आरती, माझा टिफिन पॅक कर, तर कधी तिच्या नवऱ्याला पराठे बनवून दे, तर कधी माझ्या मुलांचे कपडे तेवढे मशीनमध्ये टाक, तर कधी संध्याकाळी येताना भाजी घेऊन ये. आज मी खूप थकले आहे. सुरुवातीला आरती आनंदाने तिची मदत करत होती, पण हळूहळू ती मदत आशा बनली आणि आशा हुकूम.
त्या दिवशी दुपारी आरतीच्या ऑफिसमध्ये मीटिंग चालू होती आणि तिच्या फोनवर मेघाचा फोन आला, पण आरतीने तिचा फोन उचलला नाही. काही वेळाने परत फोन आला. यावेळी आरतीने तिचा फोन उचलला. मेघा चिडून म्हणाली, आरती, आज डब्याला ही कुठली भाजी बनवली आहेस? ही भाजी मला अजिबात आवडत नाही. आता मी काय उपाशी राहू का? आरती म्हणाली, ताई, मग तुम्ही स्वतः तुमच्या आवडीची भाजी बनवायची होती. मी तुम्हाला अडवले नव्हते. हे ऐकून मेघा म्हणाली, आरती, तुला खूप माज आला आहे वाटतं. आरती म्हणाली, ताई, माज आला नाही तर मी नाही बोलायला शिकले आहे. असं म्हणत तिने फोन ठेवून दिला. पण संध्याकाळी घरी आल्यावर तिला समजले की तिच्या जावेने घरात सगळ्या गोष्टी तेल मीठ लावून सांगितल्या आहेत. तिने बघितले तर तिची जाऊ हॉलमध्ये बसली होती. तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. आरती घरात आली आणि खोलीत जाऊन तिची बॅग ठेवून बाहेर आली. तिला बघून मेघा म्हणाली, आली का महाराणी ऑफिसमधून? तिच्या बोलण्यावरून आरतीला समजले की आज घरात परत तमाशा होणार. आरती खूप शांत आवाजात म्हणाली, हो ताई. मेघा म्हणाली, तू खूप लवकर तुझ्या जबाबदारीमधून अंग बाजूला काढून घेतले आहेस. आरती म्हणाली, ताई, मी फक्त माझा आणि रोहनचा टिफिन बनवला होता. तशी मेघा म्हणाली, मग माझ्या नवऱ्याचा आणि पोरांचा कोण बनवणार? आरती म्हणाली, ताई, तुम्ही स्वतः बनवू शकता ना. मी काही तुमच्या जबाबदाऱ्यांचा ठेका घेतला नाही. हे ऐकून मेघा चिडली आणि म्हणाली, अच्छा, म्हणजे आता तू मला सांगणार का मी काय करायचं ते? आरती म्हणाली, मी तुम्हाला सांगत नाही तर मी बोलत आहे. रोज सकाळी मला एवढ्या लोकांचे जेवण बनवायला जमणार नाही. मेघा म्हणाली, तुला आमच्यासाठी काही वेगळं तर बनवायला लागत नाही ना. तुझ्या आणि भाऊजींच्या सोबत होऊन जाते. आरतीची आता सहनशक्ती संपायला लागली. ती म्हणाली, ताई, मला सकाळी फक्त टिफिनच बनवायचे नसतात, तर सकाळी सगळ्यांसाठी चहा, नाश्ता, सगळ्यांचे जेवण आणि संध्याकाळी घरी आल्यावर परत रात्रीचे जेवण पण बनवायचे असते. मी पण माणूस आहे, मशीन नाही. हे ऐकून मेघा म्हणाली, मग तू नोकरी सोडून दे. आरती म्हणाली, मी तुमच्या सुखसुविधांसाठी माझी नोकरी का म्हणून सोडून देऊ? तुम्ही स्वतः तुमची आणि तुमच्या मुलांची कामं करत जा. माझ्याकडून कशाला अपेक्षा ठेवत असता? दोघींच्या मध्ये चालू असलेला वाद ऐकून मनोज खोलीतून बाहेर येऊन म्हणाला, तुम्ही दोघी जरा शांत बसता का? तशी मेघा रागात म्हणाली, तुम्ही तर मध्ये काही बोलूच नका. प्रत्येक वेळी तुम्ही तिचीच बाजू घेत असता. तुम्हाला तुमच्या बायकोची काही पडलेली नसते. तुमच्या भावाच्या बायकोला वाटतं की मी तिचा फायदा उचलत आहे. आरती म्हणाली, भाऊजी, मी असं काही बोललेले नाही. मेघा म्हणाली, मग काय बोलत होतीस तू? आरती उत्तर देत म्हणाली, मी म्हणाले की तुम्ही माझ्या थोरल्या जाऊबाई आहात, मालक नाही. हे ऐकून खोलीत शांतता पसरली. तेवढ्यात रोहन पण खोलीतून बाहेर आला. मेघा रागाने लाल झाली होती. ती म्हणाली, आरती, तू तुझी लायकी विसरू नकोस. हे ऐकून आरतीचा चेहरा कठोर झाला. ती म्हणाली, ताई, माझ्या लायकीबद्दल बोलू नका. मी या घरात तुमची आपले म्हणून आणि तुम्ही मोठे आहात म्हणून इज्जत करते, म्हणून आत्तापर्यंत शांत बसून सगळं सहन करत आले आहे. जर मी पण तुमच्याबद्दल बोलायला सुरुवात केली तर कदाचित तुम्हाला चांगले वाटणार नाही. मेघा म्हणाली, मग बोल की, तुला कोणी अडवले आहे? आरती म्हणाली, मी प्रत्येक आठवड्यात तुमच्या मुलांच्या शाळेचे ड्रेस इस्त्री करून ठेवते. तुमची तब्येत खराब होती तेव्हा 4 दिवस मी घरातली सगळी कामं एकटी करत होते. तुम्ही माहेरी गेला होता तेव्हा घराला आणि तुमच्या मुलांना मी सांभाळले होते. तुमच्या ऑफिसच्या पार्टीसाठी मी तुमच्यासाठी कपडे तयार केले होते. अजून मी तुमच्यासाठी काय काय आणि किती केलं याची आठवण करून देऊ तुम्हाला? हे ऐकून मनोजने मेघाकडे बघितले. आरती म्हणाली, पण ताई, मी कधीच तुमच्याकडे हिशोब मागितला नाही, कारण मला असं वाटत होतं की कुटुंबात एकमेकांची मदत करायची असते आणि त्याचा हिशोब मागायचा नसतो. पण जेव्हा माझा एक नकार तुम्हाला एवढा मोठा वाटला तेव्हा मला समजले की तुम्ही माझ्या मदतीला माझे कर्तव्य समजायला लागला आहात. हे ऐकून मेघाचे डोळे भरून आले, पण मनात राग अजून पण होता. मेघा म्हणाली, मग तुझी काय इच्छा आहे की मी तुला कुठलीच कामं सांगायची नाहीत का? आरती म्हणाली,
ताई, जेव्हा खूप गरज वाटेल तेव्हा सांगत जा ना. मी आनंदाने तुमची मदत करेन, पण रोज नाही. आणि ज्या दिवशी माझ्याकडे वेळ असेल तेव्हा मी स्वतः माझ्या मर्जीने तुमची मदत करायला येईन. मेघा म्हणाली, आरती, तू खूप बदलली आहेस. आरती म्हणाली, ताई, मी बदलले नाही, तर माझा थकवा लपवायचा सोडून दिला आहे आणि नाही बोलायला शिकले आहे. रोहन आरतीचा हात पकडून म्हणाला, आरती, तू खोलीत जाऊन आराम कर. मेघा टोमणा मारत म्हणाली, हो, आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं. धाकटी जाऊ आराम करणार आणि थोरली जाऊ घरातली कामं करणार. यावेळी मनोज कठोर आवाजात म्हणाला, मेघा, बस, आता खूप झालं. नवऱ्याचा आवाज ऐकून मेघा चकित झाली. मनोज म्हणाला, आरतीने कधी तुझा अपमान केला नाही. उलट तिने तुझी खूप मदत केली आहे. जर ती आज बोलली की रोज रोज तिला आपले टिफिन बनवायला नाही जमणार, तर यात चुकीचं काय आहे? नवऱ्याचे बोलणे ऐकून मेघा म्हणाली, आता तुम्ही पण तिच्या बाजूने बोलून माझ्याशी भांडणार आहात का? मनोज म्हणाला, मी सत्याच्या बाजूने आहे. मेघा गुपचूप खोलीत निघून गेली. त्या रात्री रोहन बायकोला म्हणाला, आरती, तू खूप सहन केले आहेस. आरती म्हणाली, अहो, मला ताईंशी दुश्मनी करायची नाही, पण माझी फक्त इच्छा आहे की नात्यात सन्मान असावा. रोहन म्हणाला, मी उद्या सकाळी दादाशी बोलून घेतो. आरतीने हो म्हणून मान हलवली आणि प्रेमाने त्याच्या खुशीत जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी मेघाने असा काही निर्णय घेतला की घरात खूप मोठे भांडण उभे राहिले. ती किचनच्या दारात आडवी उभी राहून म्हणाली, आजपासून या घरात आपापले जेवण बनवायचे आहे, पण मग कुणीही दुसऱ्याकडून मदतीची अपेक्षा करायची नाही. आरतीने मेघाकडे बघितले. तिला वाटले की गोष्टी इथेच संपल्या असतील, पण ही तर फक्त सुरुवात होती. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात विचित्र वातावरण होते. मेघा तिच्या कुटुंबासाठी जेवण बनवत होती आणि आरती तिच्या आणि तिच्या नवऱ्यासाठी बनवत होती. दोघी एकमेकींशी अजिबात बोलत नव्हत्या. रोहन घरातले वातावरण हलके करण्याचा प्रयत्न करत म्हणाला, अरे वा, आज तर घरात 2-2 शेफ आहेत. नवऱ्याचे बोलणे ऐकून आरती हसली, पण मेघाने काही उत्तर दिले नाही. तेवढ्यात मनोज म्हणाला, मेघा, मिठावर थोडा हात कमी ठेव. हे ऐकून मेघा खूप चिडली आणि म्हणाली, तुमचे जेवण तुमचे तुम्ही बनवा. हे ऐकून मनोज शांत बसला. आरतीने त्याच्याकडे बघितले, पण काही बोलली नाही. तिला समजले होते की जेव्हा स्वतःला कुठले काम करायची सवय नसते, तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी पण खूप मोठ्या वाटायला लागतात. काही वेळात मेघाचे जेवण बनवून तयार झाले आणि ती टिफिन भरायला लागली. टिफिन भरता भरता आरतीकडे बघितले आणि म्हणाली, आरती? आरती म्हणाली, हो ताई. मेघा म्हणाली, आरती, काल मनोजला बाहेर जाऊन जेवायला लागले होते. आरती फक्त ऐकत उभी होती. मेघा म्हणाली, मनोजला बाहेरचे जेवण खायला आवडत नाही. हे ऐकून आरती म्हणाली, हो का ताई? म्हणून आज तुम्ही भाऊजींसाठी टिफिन बनवला आहे का? मेघा म्हणाली, हो. मग थोडा वेळ शांत राहून परत म्हणाली, थोडं मुश्किल तर आहे. आरती म्हणाली, हो ताई, मला माहीत आहे. मेघाने आज पहिल्यांदा आरतीकडे नीट बघितले आणि म्हणाली, आरती, तू रोज हे सगळं करत असतेस. आरती हसून म्हणाली, हो. मेघा काही बोलली नाही. त्याचवेळी रोहन म्हणाला, वहिनी, आरती रोज सकाळी 6 वाजता उठते, घराची साफसफाई करते, अंघोळ करते, मग सगळ्यांसाठी चहा, नाश्ता, जेवण बनवते आणि मग स्वतःच्या आवरून ऑफिसला जाते. मेघा म्हणाली, मला माहीत नव्हतं की ती सकाळी एवढ्या लवकर उठते ते. आरती म्हणाली, मी कधी तुम्हाला सांगितले नाही. मेघा म्हणाली, का? आरती म्हणाली, कारण मला असं वाटत होतं की घरातल्या कामांचा हिशोब ठेवायचा नसतो. हे ऐकून मेघाचे डोळे भरून आले. ती हळू आवाजात म्हणाली, आणि मी त्याच गोष्टीचा फायदा उचलला. आरती म्हणाली, ताई, तुम्ही हे सगळं जाणून बुजून केलं नाही, पण हळूहळू तुम्हाला त्याची सवय लागली. मेघा टिफिन पॅक करत म्हणाली, आरती, मला माफ कर. आरती म्हणाली, ताई, माफी मागायची गरज नाही. मेघा म्हणाली, नाही, चूक माझ्याकडून झाली आहे. मी मोठी असल्याच्या नात्याने तुझ्याकडून काम करून घेत राहिले. तुझ्यावर हुकूम गाजवत होते. मला असं वाटत होतं
की तू धाकटी आहेस, त्यामुळे तू माझं बोलणं मान्य करायला पाहिजे. आरती म्हणाली, ताई, मी आज पण तुमचे बोलणे ऐकते, पण माझी अशी इच्छा आहे की कधी कधी माझे बोलणे पण ऐकून घ्यायला हवे. मेघाने तिचा हात पकडला आणि म्हणाली, आजपासून तुझे बोलणे पण ऐकले जाईल. मनोज हसून म्हणाला, मेघा, मग आता तुझे मन शांत झाले का? मेघा म्हणाली, अजून पूर्ण नाही. हे ऐकून सगळे चकित झाले. मेघा आरतीला म्हणाली, आजपासून आपण दोघी मिळून घरातली सगळी कामं करत जाऊ. हे ऐकून आरती हसायला लागली आणि म्हणाली, ताई, ही तर खूप चांगली गोष्ट आहे आणि तू ऑफिसमधून आल्यावर तुला गरम गरम चहा करून देत जाईन. हे ऐकून रोहन म्हणाला, अरे वा वहिनी. मेघा म्हणाली, आणि तुम्ही दोघांनी तुमच्या सुट्टीच्या दिवशी मिळून आपल्या सगळ्यांसाठी जेवण बनवायचं आहे. हे ऐकून मनोज आणि रोहन एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. आरती लगेच हसून म्हणाली, आता तुमची खरी कसरत सुरू होणार. असं म्हणत सगळे हसायला लागले. काही दिवसांनी परत दुपारी मेघाचा आरतीला फोन आला. आरती ऑफिसमध्ये होती. मेघा म्हणाली, आरती, तुला एक गोष्ट विचारू? आरती म्हणाली, हो ताई, विचारा ना. मेघा म्हणाली, आज मनोजचा टिफिन घरी राहिला आहे, काय करू? आरती हसून म्हणाली, ताई, तुमचे हातपाय सही सलामत आहेत. दोघी थोडा वेळ शांत बसल्या. नंतर मेघा हसून म्हणाली, आरती, तू खूप चावट झाली आहेस. तशी आरती हसून म्हणाली, ताई, तुम्ही तर शिकवलं आहे. मेघा म्हणाली, ठीक आहे, मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन देऊन येते. आणि हो, संध्याकाळी घरी लवकर ये. आरती म्हणाली, का? मेघा म्हणाली, कारण मी आज छान पुरणपोळींचे जेवण बनवणार आहे. हे ऐकून आरती म्हणाली, हो खरंच ताई? ऐकूनच माझ्या तोंडाला पाणी येत आहे. मेघा म्हणाली, आज तू फक्त आराम करायचा आहे. आरतीने फोन ठेवला आणि गालातल्या गालात हसली, कारण आता जावाजावांमध्ये कामावरून भांडण होत नव्हती. कारण आता दोघींनीही समजले होते की मदत मागणे चुकीचे नसते, पण कुणाच्या मदतीला त्याचे कर्तव्य समजणे चुकीचे असते. थोरली जाऊ नात्याने वयाने मोठी असू शकते, धाकटी लहान असू शकते, पण दोघींचा घरात मान सन्मान बरोबर असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे, घरात नाती जबरदस्तीने हुकूम चालून बनत नाहीत, तर एकमेकांचा आदर करून एकमेकांची मनं जपून मजबूत होतात.